प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. या रविवारच्या दिवशी पुन्हा एकदा आपल्याला एकत्र आणलं, परमेश्वराने ख्रिस्तामध्ये राखलं, सुंदरशी सहभागिता दिली आणि त्याच्या वचनाचं मनन करण्याकरता, त्याचं वचन ऐकण्याकरता आणि त्याची स्तुती करण्याकरता पुन्हा एकदा त्याने आपणास आणलं. त्याबद्दल धन्यवाद देऊ. स्तोत्र 34 याचं पहिलं वचन काय म्हणतं? परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन आणि त्याचे स्तवन माझ्या मुखात सतत असेल. होय, आपण नेहमी परमेश्वराच्या आशीर्वादाने, प्रीतीने, शांतीने बोलणारे, धन्यवाद देणारे सर्व परिस्थितीमध्ये असलो पाहिजे. आणि हीच तर परमेश्वराची ख्रिस्तामध्ये आपल्या ठाई इच्छा आहे की आपण सदा सर्वदा त्याचा धन्यवाद करावा सर्व परिस्थितीमध्ये. आणि अशी लोक त्यांनी नेमून ठेवावी, शुद्ध करून, की ती त्याची मोजली जावीत. आणि होय, आपण त्याची मेंढर आहोत, त्याची प्रजा आहोत, त्याच्या कुरणातील कळप असे आहोत. हे आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. एक छोटीशी प्रार्थना करूया, नंतर 1-2 गीत प्रभूला सादर करू आणि आजच्या संदेशाकडे आपण वळूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता, सुंदरची वेळ, संध्या तू आमच्या जीवनात आणलीस, राखलस, त्याबद्दल धन्यवाद देतो. इथून पुढचा काळ, वेळ सर्व काही तुझ्या हाती देतो. वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित करशील. आमच्यातून कळत नकळत होणाऱ्या सर्व चुकांची, अपराधांची तू आम्हाला ख्रिस्ताच्या क्षमा कर. ज्यांनी आमची मन दुखवलीत त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. ही प्रार्थना तू ऐकलेली आहेस, त्याचं फळ दिलं, त्याबद्दल धन्यवाद देत. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता पित्या, आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आणि एक उपासना संगीतलं पहिलं गाणं गाऊया आपण. सगळ्यांना माहित असेल, सगळ्यांच्या आवडीचं, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी. होय, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी. होय, प्रभू त्या जीवनाचं अन्न पाणी आहे. परमेश्वराने त्या अन्नावर शिक्का मारलेला आहे. सार्वकालिक जीवनाचं अन्न प्रभू आहे. पाणी, जिवंत पाण्याचा झरा ख्रिस्त आहे. त्याचं वचन आपणास शुद्ध करतं. प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी. अन्न उदक की ज्ञान जगिक है, अन्न उदक की ज्ञान जगिक है. तृप्ति न होई या सुखानी, तृप्ति न होई या सुखानी. प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी. परमार्थाचा भूकताने ने, परमार्थाच्या भूकताने ने. व्याकुळ झाला दीन प्राणी, व्याकुळ झाला दीन प्राणी. प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी. पतितच झाले बहुत वदाने, पतितच झाले बहुत वदाने. वदती पवित्र शास्त्रवाणी, वदती पवित्र शास्त्रवाणी. प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी, प्रभू जीवनाचे मजला
दे अन्न पाणी। शमरोनी स्त्री सी दिधलसी जे, शमरोनी स्त्री सी दिधलसी जे, तेच मला दे गोड पाणी, तेच मला दे गोड पाणी। प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी। शीनही झाला हा जीव डोळा, शीनही झाला हा जीव डोळा, पडू दे सुवार्ता मामकानी, पडू दे सुवार्ता मामकानी। प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी। संजीवनाचे अन्न उदक तू, संजीवनाचे अन्न उदक तू, प्रार्थितो मी जोडून पाणी, प्रार्थितो मी जोडून पाणी। प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी। प्रेज द लॉर्ड। प्रभू जीवनाचे दे मजला अन्न पाणी। होय, ते जीवनाचं अन्न पाणी प्रभू आहे, आणि प्रभूच जर प्राप्त करून घेतला तर आपल्याला काय कमी आहे? तो तारणाचा मुकुट आहे, तो सार्वकालिक जीवन आहे, तो द्वार आहे, तो प्रथम आणि शेवटला अल्फा व ओमेगा आदि व अंत प्रभू आहे। आणि प्रभू येशू ज्याला प्राप्त झाला त्याला सर्वच काही प्राप्त झालं, त्याला स्वर्ग प्राप्त झाला। प्रभू जर तुमच्या जीवनामध्ये विश्वासाद्वारे वास करत आहे, राहत आहे, तुमच्या वस्तीस आलेला आहे, पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आहे, तर आपल्याला काय कमी आहे? मरणाच्या शेवटापर्यंत आपला विश्वास दृढ राखा। तो तारण देण्यास, तारण करण्यास समर्थ असा प्रभू आहे। त्याने तुमच्या आमच्या पापांकरता आपले अर्पण दिले, पवित्र असं रक्त वाहिले, आणि त्या रक्ताद्वारे त्यांनी आपणास शुद्ध केले। आता कुठलंही अर्पण द्यायची गरज नाही आपल्या पापांकरता, कुठलाही बळी द्यायची गरज नाही, कारण की अर्पण हे एकदाच होतं, ते झालेलं आहे। कारण की ख्रिस्ताचं रक्त सर्व पापांपासून शुद्ध करतं। 222 नंबर गाणं, उपासना संगीत। पाप हरण करणारा ख्रिस्त। ख्रिस्त कशासाठी आला होता? तो मेंढरांकरता जीव देण्याकरता आणि सर्व पापी लोकांचे पाप खंड भरण्याकरता। जो कोणी त्याच्या नामावर विश्वास ठेवतो त्याला क्षमा पाप प्राप्त झालेली आहे, आणि त्याला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे। हा विश्वास आपल्या ठाई दृढ राखा। पाप हरण करणारा ख्रिस्त, 222 नंबरचं गाणं। कोण हरील मम पाप तुझ विन, कोण हरील संता, कोण हरील मम पाप तुझ बिन, कोण हरील संता। ज्ञान धारणा जप तप अवघा, ज्ञान धारणा जप तप अवघा, निष्फळ झाला व्याप तुझ बिन, कोण हरील संता। कोण हरेल मम पाप तुझ बिन, कोण हरील संता। विद्या कुलधन सकल साधने, विद्या कुलधन सकल साधने,
झाला केवळ शाप तुझ विन कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संताप. मित्र बंधू गण नचये कामा, मित्र बंधू गण नचये कामा. जननी किंवा बाप तुझ बिन कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संताप. मज पतिता सब कवन भरू दे, मज पतिता सब कवन भरू दे. न्यायाचे हे माप तुझ बिन कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संताप. गळ्यातला हा कुणी काढावा, गळ्यातला हा कुणी काढावा. होय, प्रभू येण्याचा दिवस जवळ आलेला आहे. सर्व नश्वरतेच्या गोष्टी दिसत आहेत, त्या नश्वरतेकडे चाललेल्या आहेत. पृथ्वीवर अनेक संकटे येऊन ठेपलेले आहेत. तरी आपण मोहपाशात अडकलेले आहोत का? कोण काढेल तो मोहपाश? आणि त्याचा साप गळ्यात पडलेला. गळ्यातला हा कोणी काढावा. कोण काढणार तो साप? ज्या सापाला, ज्या दियाबलाला, ज्या सैतानाला दोषारोप करतो, परमेश्वरासमोर उभे राहून ख्रिस्ती विश्वासू, त्याचे विश्वासू नेमलेल्या जे दोषारोप करतो, त्याला खाली टाकण्यात आले. प्रगटीकरण 12वा अध्याय. तो मोह, पाश, द्वेष, मत्सर, निंदा, भयभीतपणा, निराशपणा याने तुम्हाला वेढीत आहे काय? पापहरण करणारा ख्रिस्त. गळ्यातला हा कुणी काढावा, गळ्यातला हा कुणी काढावा. मोह भयंकर साप तुझ बिन कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संताप. ख्रिस्ता ख्रिस्ता कोण ऐकते. होय, परमेश्वर सुद्धा यशामध्ये म्हणलं, मी वाणी दिली होती, मला ओ कोणी दिली नाही. माझा काय हा तोडका झाला आहे काय? पहा, परमेश्वर वाणी देत असतो. त्या धीम्या आवाजाद्वारे बोलत असतो, सांगत असतो, वचन आठवण करून देत असतो, पण आपण ऐकत नाही. ख्रिस्ता ख्रिस्ता कोण ऐकते. ख्रिस्ता ख्रिस्ता कोण ऐकते. माझा करून विलाप तुझ बिन कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संताप. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताशिवाय कोणीही तो क्रोध तुमच्या जीवनातला काढू शकत नाही. ख्रिस्ताच्या रक्ताशिवाय तुम्हाला कोणीही शुद्ध करू शकत नाही. ती शुद्धी, ते सार्वकालिक जीवन, सर्व काही ख्रिस्तामध्ये परमेश्वराने दिलं. होय, परमेश्वराने ते सार्वकालिक जीवन, त्याचे दरवाजे ख्रिस्तामध्ये उघडले. जे जे सार्वकालिक जीवनात जाऊ पाहतात, स्वर्गात जाऊ पाहतात, त्यांचा मार्ग प्रभू येशू आहे. ख्रिस्ताकडे आल्याशिवाय पित्याकडे कोणी जाऊ शकत नाही. होय, तो छंद असावा आपल्या जीवनाचा. ख्रिस्त काय असावा? तो छंद असावा. त्याला लाभ प्राप्त करून घ्यावा, यासाठी आपण मागे पडलेले, भुकेले, तानेले असे असलो पाहिजे.
भुकेले तानेले आपण असलो पाहिजे. उपासना संगीतमध्ये अजून एक गाणे, ख्रिस्त माझा आनंद, 284 नंबर, फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 4 वचनानुसार हे गाणं आहे. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. मूळ रोगाचे निदान आज केले ख्रिस्ती जाण, मूळ रोगाचे निदान आज केले ख्रिस्ती जाण, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. ख्रिस्त हाची सदुपाय धरी त्याचेच मी पाय, ख्रिस्त हाची सदुपाय धरी त्याचेच मी पाय, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. ख्रिस्ते मारिले मरण केले माझे संरक्षण, ख्रिस्त मारिले मरण केले माझे संरक्षण, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. अविनाशी ख्रिस्त नाव तिजवरी माझा भाव, अविनाशी ख्रिस्त नाव तिजवरी माझा भाव, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. दास मने हो आनंद ख्रिस्त माझा सुख कंद, दास मने हो आनंद ख्रिस्त माझा सुख कंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. प्रेज द लॉर्ड. होय, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. तो आपला आनंद आहे, तो आपला मुकुट आहे, तो आपला पण आहे, तो आपल्याला गाठायचा आहे. राग येत असेल, द्वेष वाटत असेल तर आपल्या जीवनातला काढून टाका. ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये स्वतःला राखा, पवित्र आत्म्याच्या वचनामध्ये स्वतःला राखा, ख्रिस्ताच्या वचनामध्ये स्वतःला राखा. पवित्र आत्मा जे मार्गदर्शन करतो त्यामध्ये चाललेले असे राहा. या जगात तुम्हाला कुठं शांती मिळणार नाही, कुठेही आनंद मिळणार नाही, आणि जरी मिळाला तरी तो जास्त काळ टिकणारा नाही. प्रभू जो आनंद देतो तो पूर्ण आनंद देतो, तो सार्वकालिक जीवनाचा देतो, तोच शांतीचा उगम आहे, तोच सार्वकालिक जीवन आहे, तोच मार्ग आहे. याकरता नेहमी त्याचकडे पाहत असलेले असे बना. नेहमी काय करा? ख्रिस्ताकडे पाहत राहा. तुमचे आत्मे कोणाकडे पाहत असलेले असले पाहिजेत? ख्रिस्ताकडे. प्रभूमुळे हर्ष, 283 नंबर गाणं, हे पण फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 4 वचनानुसार आहे. हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. येशू तारितो मला, येशू तारितो, येशू तारितो मला, येशू तारितो, यामुळेच माझा जीव बहु आनंदितो, यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो,
हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. प्रेम दावितो हो येशू प्रेम दावितो, प्रेम दावितो हो येशू प्रेम दावितो, प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो, प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. प्रिय वाटतो येशू प्रिय वाटतो, प्रिय वाटतो येशू प्रिय वाटतो, माझे तन मन धन त्यास अर्पितो, माझे तन मन धन त्यास अर्पितो. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्याही नावाला धन्यवाद देतो. या वेळे करता समय करता सुंदरसा वेळे करता आम्ही तुला धन्यवाद देतो. तू आम्हाला एकत्र आणलं, वेळ दिलास त्याबद्दल धन्यवाद. आणि येण्या वचना करताही ख्रिस्तामध्ये तुला धन्यवाद देतो. तू आत्मिकरित्या प्रत्येक ऐकण्याच्या ठाई तू आशीर्वादित करशील, त्या वचनाद्वारे सर्व काही ठीक करशील आम्हास ठाऊक आहे. सर्व अडखळणं सर्व अडचणी ख्रिस्तामध्ये काढल्या जाव्यात आणि ते वचन एक आत्मिकरित्या ऐकणाऱ्याच्या जीवनात आशीर्वादित केलं जावं असं तू कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात विश्वासात केली म्हणता एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि आजच्या आपण संदेशाकडे वळूया. 1-2 मिनिटं आलो. मावशी पाणी पिये थोडं. या आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता समय करता प्रभूमध्ये माफ करा की थोडासा वेळ घेतला. आणि आजच्या संदेशाकडे आपण प्रभूमध्ये वळूया. पहा, या जगामध्ये जगत असताना अनेक गोष्टींमधून आपल्याला जावं लागतं, अनेक अडचणीतून आपल्याला जावं लागतं. अनेक वेळा आपण मार्ग चुकले असं आपल्याला वाटतं. अनेक वेळा या जगात जगत असताना आपल्याला मार्ग चुकलंय असं सुद्धा वाटतं. पण या सर्व गोष्टीमध्ये परमेश्वर मदत करत नाही काय? होय, परमेश्वर मदत करतो त्याच्या आत्म्याद्वारे, त्याच्या वचनाद्वारे. तो आपणास बोध करत असतो, तो वाणी देत असतो की हाच मार्ग आहे, याच मार्गाने चाला, हाच मार्ग आहे, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. परमेश्वराचं वचन सांगते की हाच मार्ग आहे, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. आणि तो आवाज प्रभूचा आहे. योहान 10व्या अध्यायामध्ये पण ख्रिस्त म्हणाला, पहा, ते माझी मेंढरे त्या दुष्टाच्या मागे जाणार नाही, ते आवाज त्याचा ओळखत नाही. जो मेंढपाळ त्यांच्या पुढे चालतो त्याच्या मागे त्याची मेंढरं चालतील. मी ज्याच्या त्याच्या नावाने त्यांना हाक मारील आणि त्यांना बाहेर काढेल. आणि मी त्यांच्या पुढेच, मेंढपाळ त्याच्या पुढे चालेल, मेंढरं त्याच्या मागे चालतील. आणि होय, आपण आज हाच संदेश ऐकणार आहोत. हाच मार्ग आहे,
अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. जर आवाज कमी करता का? काय वचन सांगते की हाच मार्ग आहे, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. आणि ती वाणी प्राप्त करून घ्या, परमेश्वराचा बोध प्राप्त करून घ्या, यासाठी की तुम्ही मार्ग चुकू नये, आपण मार्ग भटकू नये. याकरता ते मेंढपाळाची वाणीची ओळख आपल्या जीवनात करून घ्या, परमेश्वराची वाणी ओळखून घ्या, पवित्र आत्माचं मार्गदर्शन ओळखून घ्या, कारण की येणारा काळ अजून कठीण होणार आहे. आणि या काळामध्ये योग्य मार्गाने सत्यामध्ये राहण्याकरता, खऱ्या ख्रिस्ताची, खऱ्या प्रभू येशूची येण्याची वाट पाहत राहण्याकरता, तुम्हाला वाटत असेल कुणी तुम्हाला भुलवू नये, फसवू नये, तर ती वाणी प्राप्त करून घ्या. बायबलचं वचन, पवित्र शास्त्रातलं वचन वाचत राहा, त्याचा आत्मिक बोध आपल्या जीवनामध्ये घेत राहा. हाच मार्ग आहे, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. देवाचं वचन सांगतं, हाच मार्ग आहे, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. प्रेज द लॉर्ड. पहा, या वचनाद्वारे आज आपण ती आत्मिकता आपल्या जीवनात शिकून घेऊया, आणि त्या वचनाद्वारे आपण मागूया त्या वाणी आपल्या जीवनात मिळावी, त्या वाणीद्वारे आपण चालावं, म्हणून ती वाणी आपण परमेश्वराची मागूया. हाच मार्ग आहे, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. आणि तो बोध करेल अशा लोकांना की ज्यांना मार्ग कळत नाहीये, जे जगामध्ये भरकटले आहेत, फसले आहेत, आणि ते फसू नये, ते खोट्या संदेशामध्ये अडकू नये, म्हणून परमेश्वर प्रत्येक मेंढरांना त्या वाणीद्वारे बोलेल. त्याकरता ते वाणी प्राप्त करून घ्या, त्याचा पाठलाग करा, त्याचा पाठपुरावा करा, त्याच्या मागे पडा आणि त्या प्रभूला प्राप्त करून घ्या. हाच मार्ग आहे, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. पहा, यातलं पहिलं वचन वाचा, स्तोत्र 25 अध्याय 14 वचन. स्तोत्र 25 अध्याय 14 वचन काय म्हणतं पहा. परमेश्वराचे सख्य पहा, इथं वचन काय सांगतं. परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्यांबरोबर असते, तो आपला करार त्यास कळवीन. काय वचन सांगतं. दाविदाचं स्तोत्र आहे, स्तोत्र 25 याचं 14 वचन सांगतं की परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्यांबरोबर असते. परमेश्वराची गुपित, त्याची वाणी कोणाला प्राप्त होते. जे परमेश्वराचे भय धरतात, परमेश्वराचे वचन पाळतात, वचनानुसार वर्तणूक करतात, आणि त्याला प्राप्त करून घेण्याकरता त्याच्या पाठीस लागतात. ख्रिस्त विश्वासाद्वारे आपल्या ठाई वास करावा, त्याने आपल्याला मार्गदर्शन करावं पवित्र आत्म्यामध्ये, म्हणून त्याच्या मागे लागतात, त्याच्यावर प्रीती करतात, म्हणजे त्याचं वचन पाळतात. ते भय धरणाऱ्या लोकांबरोबर परमेश्वराचे सख्य असते. परमेश्वराचे सख्य कोणाबरोबर असते. जे परमेश्वराचे भय धरतात. आणि भय धरणं म्हणजे काय. त्याची आज्ञा पाळणं, त्याचं वचन पाळणं. आणि जे असे परमेश्वर प्रीती करतात, त्याचं वचन पाळतात, अशा सर्व लोकांबरोबर परमेश्वरांचे सख्य असते. परमेश्वर कुठल्या लोकांबरोबर असतो. जे त्याचे भय धरतात, त्याच्या आज्ञेत राहतात. आणि वचन पुढचा भाग काय सांगतो पहा. तो आपला करार त्यास कळवीन. परमेश्वराचे जे भय धरतात, त्याच्यावर प्रेम करतात, त्याच्या प्रीतीत राहतात, त्याचं वचन पाळतात, अशा सर्वांबरोबर परमेश्वराचे सख्य असते. आणि तो करार तो त्या लोकांस कळवेल. त्याच्या आत्म्याद्वारे त्या वचनाचं गुप्पित ज्ञान प्रगटीकरण तो त्यांना शिकवेल. त्या वचनाद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे तो त्यांना बोध करेल आणि होणाऱ्या गोष्टी सुद्धा विदित करेल. आपल्या वाणीद्वारे परमेश्वर जे त्याचं भय धरतात अशा लोकांना चालवेल. त्यांच्या कानामागून तो वाणी देईल.
आणि जो मार्ग सत्याचा आहे, ख्रिस्ताचा आहे, त्यात सर्वांना राखेल. खोटे संदेश उठलेले आहेत, परीक्षा प्रसंग वाढत आहेत, ख्रिस्त इथे आहे तिथे आहे अशा म्हणणाऱ्या लोकांद्वारे तुम्ही फसू नये म्हणून पवित्र आत्मा त्याची वाणी प्राप्त करून घ्या. आणि ती कशी मिळते? त्याचे भय राखण्यामुळे. परमेश्वराचे भय राखणे म्हणजे त्याच्यावर प्रीती करणे. परमेश्वरावर प्रीती करणं म्हणजे प्रभू येशूद्वारे जी वचनं दिली ती पाळणं, ख्रिस्तावर विश्वास ठेवणं. आणि तेव्हा त्या लोकांस जे परमेश्वराचे भय धरतात, प्रीती करतात, वचन पाळतात, त्यास तो वाणी देतो, त्यास तो पवित्र आत्म्याद्वारे सामर्थ्य देतो, त्यास तो चालवितो. अशा सर्वांस परमेश्वर आपल्या करार जो आहे त्यांना तो कळवितो, त्यांना वचनाचं ज्ञान देतो, त्यांना वाणी देतो, त्यांना सत्यात राखतो. एका मेंढरांसारखं आणि एका मेंढपाळासारखं. मेंढपाळ आणि मेंढरामध्ये जे संबंध असतात, जे नातेसंबंध प्रेमाचे निर्माण झालेले असतात, तेच पित्याने त्याचा कोकरा अर्पित करून त्याचा एकुलता एक पुत्र देऊन आपल्याला शुद्ध करून तो आपल्या भेटीस आलेला असा परमेश्वर आहे. तो आपल्या वस्तीस आलेला असा तो परमेश्वर आहे. ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे शुद्ध करून, तुम्ही ठेवलेल्या विश्वासाद्वारे, तुम्ही त्याच्यावर केलेल्या प्रीतीद्वारे, त्याच्या पाळलेल्या वचनाद्वारे तो तुमच्या वस्तीस येतो आणि तुम्हाला चालवितो, तुम्हाला बोध देतो, तुम्हाला वाणी देतो आणि सर्व अशा जगिक मार्गांपासून, दुष्टांच्या मार्गांपासून, अंधकारांच्या शक्तींपासून तो तुम्हाला वाचवितो. स्तोत्र 25:14 तेच वचन आपल्याला बोध करतं. परमेश्वराचे सत्य त्याचे भय धरणाऱ्यांबरोबर असते, तो आपला करार त्यास कळविल. परमेश्वराचे सत्य कोणाबरोबर असते? जे परमेश्वराचे भय धरतात, त्याच्यावर प्रीती करतात, त्याचं वचन पाळतात, अशा सर्व भय धरणाऱ्या मेंढरास परमेश्वर त्याच्या वाणीद्वारे चालवितो. होय, कठीण कठीण गोष्टी घडत आहेत. शेवटच्या काळामध्ये ख्रिस्त इथे आहे तिथे आहे, ख्रिस्त म्हणला, असं जर तुम्हाला कोणी बोललं तर तिथे जाऊ नका. कारण ख्रिस्ताचं येणं पूर्वेपासून पश्चिमेस जसं वीज चमकते तसं होणार आहे. याकरता परमेश्वराची वाणी प्राप्त करून घ्या, त्याचा बोध प्राप्त करून घ्या, जो त्याच्या मधुर अशा वाणीद्वारे तुम्हाला शिकवितो, चालवितो, तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये चालवितो. ती वाणी प्राप्त करून घ्या. याकरता तुम्हाला खोटे प्रेषित, खोटे संदेष्टे हे ओळखता यावेत आणि त्यापासून तुम्ही वाचावं, तुमची भुलवणूक, फसवणूक होऊ नये म्हणून. म्हणून स्तोत्र संहिता 25:14 वचन सांगते की परमेश्वराचे सत्य त्याचे भय धरण्यावर असते, तो आपला करार त्यास कळवीन. त्याच्या कराराचा उलगडा कोणास प्राप्त होतो? ज्याचे आत्मिक डोळे उघडलेले आहेत, ज्यांना पवित्र आत्म्यामध्ये सामर्थ्य मिळालेलं आहे, जे परमेश्वराची भय धरतात, त्याचं वचन पाळतात, त्याच्यावर प्रीती करतात, अशा वस्तीस परमेश्वर पुत्र आणि पवित्र आत्मा येतो आणि त्याच्या वाणीद्वारे तो त्यास बोध देतो. हाच मार्ग आहे, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. होय, त्याच्या वाणीद्वारे राखणारा असा तो परमेश्वर आहे, चालवणारा असा तो परमेश्वर आहे. आमोस याचा 3रा अध्याय 7वं वचन काय म्हणतं पहा. आमोसाचं पुस्तक याचा 3रा अध्याय 7वं वचन काय म्हणतं पहा. आमोस याचा 3रा अध्याय 7वं वचन काय म्हणतं पहा. प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यास कळविल्याशिवाय खरोखरच काहीच करीत नाही. पहा, आमोस याचा 3रा अध्याय 7वं वचन काय सांगतं की प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यास कळविल्याशिवाय खरोखरच काही करत नाही. जे त्याचे प्रेषित नेमलेले आहेत, जे त्याची मेंढरं नेमलेले आहेत, परमेश्वर त्यांना ज्ञान दिल्याशिवाय, त्यांना कळविल्याशिवाय काहीही करत नाही, असं आमोसाचं पुस्तक 3रा अध्याय 7वं वचन सांगतं. प्रभू परमेश्वर आपले रहस्य जे
त्याची स्थापना होणार आहे, त्याच्या राज्याची, त्याच्या येण्याची, ही सर्व जी रहस्य आहेत, ही जी गूढता आहे, हे जे ज्ञान आहे, हे जे प्रगटीकरण आहे, हे कोणास कळविलं जातं? जे त्याचे नेमलेले आहेत, जे संदेश आहेत, जे त्याचे निवडलेले आहेत, त्यास तो त्याच्या वाणीद्वारे आपले रहस्य कळवितो. प्रेज द लॉर्ड. हाच मार्ग आहे. अशी मागून वाणी, कानाला काय पडेल? वाणी पडेल. परमेश्वर म्हणतो हाच मार्ग आहे, असं कानामागून वाणी पडेल आणि ती वाणी तुम्हाला चालवेल, राखेल. आणि ती जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर परमेश्वर स्वतः सांगतो, परमेश्वराचं वचन सांगतं स्तोत्र संहितेमध्ये, परमेश्वराचे भय धरणाऱ्या बरोबर परमेश्वराचे काय असते? सत्य असते. होणाऱ्या गोष्टी तो त्यांना विदित करतो. वचनाचं ज्ञान प्रकटीकरण त्यांना देतो. होणाऱ्या गोष्टी त्यांच्या जीवनात तो विदित करतो. जर तुम्हास येणाऱ्या गोष्टी तुम्हाला जर प्राप्त करून घ्यायच्या असतील, तुम्हाला मार्ग चुकायचा नसेल, तर ती परमेश्वराची वाणी प्राप्त करून घ्या, जेणेकरून ख्रिस्त इथे आहे, तिथे आहे, अशा खोट्या संदेशांद्वारे आम्ही फसवले जाऊ नये. आमोसाचा 3 अध्याय 7 वचन सांगतं, प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेश यांना कळविल्याशिवाय खरोखरच काही करत नाही. होय, परमेश्वराचं वचन हे सत्य आहे. तो त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे त्याच्या संदेष्टांना, त्याच्या निवडलेल्या लोकांसंगती बोलतो आणि संदेष्टांनी सुद्धा जी परमेश्वराचे वचन आहेत तेवढंच सांगणारे असले पाहिजेत. यशाचं पहा, हिचक्या आजारी होता. यशाला परमेश्वराने सांगितलं, जा हिचक्याला सांग की तुझी नीरव कर, तुझ्या आयुष्याचे दिवस भरलेले आहेत. आणि यशाने तेवढंच सांगितलं. आता निघून आला आणि निघून आल्यानंतर तो रडायला लागला. हिचक्या मनस्वी रडायला लागला. परमेश्वराने यशाला परत सांगितलं, हिचक्या रडत आहे, जा त्याला सांग तुझ्या आयुष्याचे 15 दिवस वाढवलेले आहेत. होय, वचन काय सांगते की प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेश याच कळविल्याशिवाय खरोखरच काही करत नाही. होय, तो काहीच करत नाही जोपर्यंत त्याचे संदेश त्याचे निवडलेले यांना तो सांगत नाही. आणि तुम्हाला सुद्धा ते प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्ही परमेश्वराचे भय धरा, त्याच्याशी सख्य करा, त्याच्या पाठीस लागा, ते रहस्य तुम्हाला समजावे, ती वाणी तुम्हाला प्राप्त व्हावी. जे देवाचं वचन आपण ऐकत आहोत आज, हाच मार्ग आहे, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. हाच मार्ग आहे, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. आणि तुम्हाला सुद्धा देवाची वाणी प्राप्त करायची असेल, त्याचे रहस्य तुम्हाला कळावं असं वाटत असेल, तर तुम्हाला पवित्र आत्म्याची वाणी प्राप्त करून घेतलं पाहिजे. ख्रिस्ताच्या वचनामध्ये, परमेश्वराच्या भयामध्ये स्वतःला राखलं पाहिजे. म्हणजे परमेश्वर तुमच्या ठाई सत्याचा कैवारी देईल, ते वचनाचं ज्ञान प्रगटीकरण देईल आणि तुम्हाला तो मार्ग समजेल. म्हणजे आम्ही बहकणार नाही. ते ज्ञान प्राप्त करून घ्या, ते ज्ञान तुम्हास वाचवेल. पवित्र आत्मा वेळोवेळी तुम्हास बोध करेल. नीतिसूत्र 4 अध्याय 10 ते 13 वचन काय म्हणतात पहा. नीतिसूत्र याचा 4 अध्याय, नीतिसूत्र याचा 4 अध्याय 10 ते 13 वचनामध्ये वचन काय सांगते पहा. नीतिसूत्र याचा 4 अध्याय 10 ते 13 वचन, माझ्या मुला माझी वचने ऐकून घे, म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत होईल. मी तुला ज्ञानाचा मार्ग शिकविला आहे, तुला सरलतेच्या वाटाने चालविले आहे. तू चालशील तेव्हा तुझी पावले अडखळणार नाहीत, तू धावशील तेव्हा तुला ठेच लागणार नाही. तू शिक्षण दृढ धरून ठेव, सोडू नको, ते जवळ राख आणि ते तुझे जीवन आहे. दुर्जनांच्या मार्गात शिरू नको, दुष्टांच्या मार्गाने चालू नको. प्रेज द लॉर्ड. नीतिसूत्र 4 अध्याय 10 ते 14 वचन वाचले आपण. वचन काय सांगत आहेत? माझ्या मुला माझी वचन ऐकून घे, म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत होईल. तुम्हाला ते सार्वकालिक जीवनात जायचं आहे तर ते वचनाचं ज्ञान तुम्हाला प्राप्त व्हावं,
ती वाणी परमेश्वराची प्राप्त व्हावी, तुम्हाला ते ज्ञान प्रगटीकरण समजावं, वचनाचा आत्मिक अर्थ समजावा, म्हणून प्रभूमध्ये त्याच्या पाठीस लागा. ते वचनाचं ज्ञान त्यांनी शिकवावं, पवित्र आत्म्याद्वारे ते वचन उलगडून सांगावं, याकरता त्याच्या पाठीस लागा. तो त्याच्या वाणीद्वारे तुम्हाला ज्ञान देईल, ते वचनाचं ज्ञान प्रगटीकरण तुम्हाला देईल, ज्ञान प्रगटीकरणाचा आत्मा तुमच्या ठाई घालेल आणि तुम्हाला सत्यामध्ये राखेल. मी तुला ज्ञानाचा मार्ग शिकविला आहे, तुला सरलतेच्या वाटांनी चालविले आहे. तू चालशील तेव्हा तुझी पावले अडखळणार नाहीत, तू धावशील तेव्हा तुला ठेच लागणार नाही. होय, जेव्हा तुम्ही चालताल तुम्ही अडखळणार नाही, धावताल तेव्हा ठेच लागणार नाही. कोणाला? जे त्याचं ज्ञान प्राप्त करून घेतात, त्याची वाणी प्राप्त करून घेतात, त्याच्या वाणीद्वारे ते बायबल शिकतात, ते पवित्र शास्त्रातली वचनं शिकतात, त्याचं भय धरतात. परमेश्वराचं सत्य अशा लोकांबरोबर आहे. परमेश्वर अशा लोकांस वाणी देतो आणि त्या वाणीद्वारे चालवितो, म्हणून त्यांची पाऊलं अडखळत नाही, त्यांच्या पावलास ठेच लागत नाही. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र 32 8 वचन काय म्हणतो पहा. स्तोत्र संहिता 32 याचं 8 वचन काय म्हणतो पहा. स्तोत्र संहिता 32 याचं 8 वचन. तू माझे आश्रयस्थान आहेस, तू संकटापासून माझे रक्षण कर, मुक्ततेच्या स्तोत्राने तू मला वेडशील. आणि यातलं 8 वचन काय म्हणतं, 7वं वाचलं, 8 वचन काय म्हणतं पहा. मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझवर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र 32 अध्याय 8 वचन काय म्हणतं. मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईल. मी आपली दृष्टी तुझवर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. दाविदाचं स्तोत्र 32 याचं 8 वचन काय सांगतं. याचं 8 वचन सांगतं, मी तुला बोध करीन. पहा इथं स्तोत्र 32:8 सांगतं, हे दाविदाचं स्तोत्र आहे. काय सांगतं, मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईल. मी आपली दृष्टी तुझवर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. होय, या जगामध्ये जगत असताना अनेक कठीण परीक्षा प्रसंग येणार आहेत, येऊन ठेपलेले आहेत, आपण त्याच्यामध्ये आहोत. ती 666 शिक्क्याची परिस्थिती जवळ येऊन ठेपलेली आहे. अशा सर्व परिस्थिती, सर्व खोटे संदेश, सर्व खोटी शिकवण यापासून तुम्हाला वाचायचं असेल आणि देवाकडून ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल त्याच्या वाणीद्वारे, तर त्याच्या भयामध्ये राहा, त्याच्या वचनामध्ये राहा. आणि जे त्याच्यावर प्रीती करतात, त्याचं वचन पाळताच परमेश्वर पवित्र आत्म्याद्वारे ती वाणी देतो. त्या वाणीद्वारे त्यास तो चालवितो. पवित्र शास्त्रातल्या वचनातलं ज्ञान प्रगटीकरण ते खोलून सांगतो. एपिस्करास पत्र 1 अध्याय याच्या वचनामध्ये पौल सांगतो, पहा आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना विनंती करतो, यासाठी करीतो की परमेश्वराने तुम्हाला ज्ञान आणि प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा. कशासाठी? की तुमचे ज्ञानचक्षु प्रकाशित व्हावे. होय, आपले ज्ञानचक्षु प्रकाशित व्हावे, ती वाणी आपल्याला प्राप्त व्हावी, वचनाचं आत्मिक ज्ञान व्हावं. म्हणून देवाचं वचन काय सांगतं, स्तोत्र 32:8, मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईल. मी आपली दृष्टी तुझवर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. हे सर्व ज्ञान देणारा त्याच्या आत्म्याद्वारे तो परमेश्वर आहे. पवित्र आत्मा ख्रिस्ताच्या शिकवणीविषयी तुम्हाला शिकवितो, चालवितो, त्या सत्याच्या मार्गात राखितो, त्या सर्व बहकणाऱ्या गोष्टींपासून तुम्हाला वाचवितो. ख्रिस्तही स्वतः म्हणाला, शेवटच्या काळात असं होईल, ख्रिस्त इथे आहेत तिथे आहे असे म्हणतील, पण ख्रिस्त म्हणतो जो धाब्यावर आहे त्याने खाली उतरू नये, जो बाहेर आहे घराकडे शेतात बाहेर घराकडे वळू नये. कारण की असे सर्व, लोटाची बायकोचं उदाहरण पहा, तिने मागे वळून पाहिलं आणि ती मिठाचा खांब झाली. होय,
वधस्तंभ वाहित असताना मागे वळून पाहू नका, नांगराला हात घातल्यावर मागे वळून पाहू नका, असे सर्व त्याच्या राज्याच्या उपयोगाचे नाहीयेत. आपलं मागील आयुष्य, मागील संपत्ती, प्रॉपर्टी याकडे मन गुंतलेले नाही, तर सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी मिळवणारे. कलसेकरास पत्र 3 अध्याय 1 ते 3 वचन काय सांगतं? ख्रिस्त देवाच्या उजव्या साईडला जिथं बसलाय तिथल्या गोष्टी प्राप्त करून घेणारे बना. परमेश्वर स्वतः म्हणतो यशामध्ये, पहा हाच मार्ग आहे, अशी वाणी त्यांच्या मागून कानी पडेल. आणि होय, परमेश्वर त्याच्या पवित्र आत्म्यामध्ये चालवणारा, सत्यामध्ये राखणारा, सत्याच्या मार्गात राखणारा, ख्रिस्तामध्ये राखणारा असा आहे. तुम्हाला तुमच्या जीवनात ख्रिस्त राखायचं आहे तर तुम्हाला वचन पाळलं पाहिजे, त्याच्याकडून ते ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. जो परमेश्वर त्याच्या आत्म्याद्वारे ख्रिस्ताचं वचन शिकवितो, पवित्र शास्त्रातलं वचन उलगडून शिकवितो, त्या परमेश्वराला विनंती करा, त्याच्या आज्ञा पाळा, त्याच्या प्रीतीत राहा, वचन पाळा. म्हणजे तो त्या पवित्र आत्म्याद्वारे ख्रिस्ताच्या शिकवणीशी तुम्हाला शिकवेल, बोध करेल, सत्यात राखेल आणि त्या मार्गात राखेल. म्हणजे तुम्ही मार्ग भटकणार नाही. होशेचं पुस्तक याचा 12वा अध्याय 10व्या वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. होशे याचं पुस्तक 12वा अध्याय 10व्या वचनामध्ये पण सुंदर वचन आहे. पहा काय बोध करतं आत्मिक, हे आपण पाहूया. होशे याचा 12वा अध्याय 10वं वचन. होशेचं पुस्तक 12वा अध्याय 10वं वचन काय म्हणतं पहा. मी संदेश बरोबर बोललो आहे. परमेश्वर काय म्हणतो होशेच्या पुस्तकात? मी संदेश बरोबर बोललो आहे, मीच दिव्य दर्शनाची रेलचेल केली आहे आणि संदेशांच्या द्वारे मी दृष्टांत देऊन बोध केला आहे. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतो परमेश्वर? परमेश्वर म्हणतो मी संदेश बरोबर बोललो आहे. परमेश्वर म्हणतो मी संदेश बरोबर बोललो आहे, त्यांना दिव्य दर्शनांची रेलचेल मी केली आहे. कशासाठी? की त्यांनी इतरांना बोध करावा. मी संदेश बरोबर बोललो आहे, मीच दिव्य दर्शनांची रेलचेल केली आहे, मी संदेशांच्या द्वारे मी दृष्टांत देऊन बोध केला आहे. होय, परमेश्वर त्याच्या संदेशांद्वारे, त्याच्या संदेशांद्वारे, त्याच्या वाणीद्वारे चालवणारा, सत्यामध्ये राखणारा, त्या मार्गात राखणारा असा तो परमेश्वर आहे. त्याचा सत्याचा कैवारी म्हणजे पवित्र आत्मा ख्रिस्ताच्या शिकवणीशी तुम्हाला शिकवेल, सत्यात राखेल आणि या सर्व संकटाच्या काळामध्ये तुम्ही त्या खोट्या प्रेषितांद्वारे, खोट्या ख्रिस्ताद्वारे जो प्रगट होणार आहे, भजनीय देव ज्याला म्हणतील, अशा सर्व गोष्टीपासून तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला पवित्र शास्त्राचं ज्ञान प्रगटीकरण मिळवणं गरजेचं आहे. तुम्हाला वचन पाळणं गरजेचं आहे आणि ते वचन ग्रहण करणं गरजेचं आहे. जे परमेश्वरा बरोबर असे सख्य राखतात त्यांना तो करार विदित करतो, त्यांना तो ते संदेश विदित करतो. त्यांना काय करतो? तो करार विदित करतो. आणि स्पष्ट वचन आहे, यात कुठलंही लपछपी नाहीये. हे स्पष्ट देवाचं वचन आपल्या संगती बोलत आहे. तुम्हाला शेवटच्या काळामध्ये वाचायचंय का? जर आपण त्या काळात असू, प्रार्थना बने तर प्रार्थना करा, प्रभू मला तयार कर, मला सोडव, मला सामर्थ्य दे, आमचं घर, आमचं कुटुंब, आमची मुलं वाचव, त्यांना ते ज्ञान प्रगटीकरण दे. ते वचन आत्मिकरित्या जिवंत पित्याचं जिवंत असं वचन आमच्या संगती बोलावं, ते ज्ञान प्राप्त करावं, तुझी वाणी प्राप्त व्हावी, तुझ्या वाणी आम्हाला ऐकण्यासाठी आमचे कान आतुर झालेला आहे, असं पित्याच्या मागे पडा. कारण की काळ फार कठीण आहे. दानिएलाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की कराराची सेवा करणारे सुद्धा भुलवले जातील. घरातले मनुष्य पहा, स्वतःच्या घरचेच मनुष्याचे वैरी बनतील. सासू सुनेविरुद्ध, सून सासू विरुद्ध, आईबाप मुलाविरुद्ध, मुलं आईबापाविरुद्ध एकमेकांस धरून देतील. होय, तुम्ही जे ऐकत आहात ते खरं आहे, शास्त्रात नमूद आहे. याकरता पित्याची वाणी प्राप्त करून घ्या.
तो आत्मिक बोध प्राप्त करून घ्या. परमेश्वर स्वतः म्हणतो, मी संदेष्टांबरोबर बोललो आहे, मीच दिव्य दर्शनांची रेलचेल केली आहे आणि संदेष्टांच्या द्वारे मी दृष्टांत देऊन बोध केला आहे. कशासाठी? की तुम्ही आम्ही वाचावं. तो त्या संदेष्टांद्वारे, त्या वचनाद्वारे, त्याच्या वाणीद्वारे बोलतो, तुम्हाला राखतो, तुम्हाला चालवितो. अशा सर्व चुकीच्या मार्गापासून तुम्हाला तो मागे वळवितो, त्याच्या आत्म्याद्वारे, त्याच्या वचनाद्वारे. प्रेज द लॉर्ड. याकरता ते वाणी प्राप्त करून घ्या. पवित्र आत्म्यामध्ये ते बायबल, पवित्र शास्त्र शिकून घ्या. आणि जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही तोपर्यंत तुम्हाला तो बोध होणार नाही, ती वचन समजणार नाही. कोणी येईल, मीच प्रभू येशू म्हणून फसवेल, मीच प्रभू येशू आहे. आणि प्रभू येशू असं काही लपून छपून थोडीच येणार आहे, तो देवाचा पुत्र आहे. प्रभूचा दिवस चोरासारखा येईल. पण प्रभू लपून येईल का? प्रभूला तर सर्व आकाश उघडलेले पाहतील. ढगावर बसून देवाच्या पुत्राचं चिन्ह तुम्ही आकाशात पाहाल. आणि जर तुम्ही आम्ही त्यावेळेस जिवंत असू आणि आपल्याला फसायचं नसेल तर ते पवित्र आत्म्याद्वारे वचन शिकून घ्या. पित्याला विनंती करा, त्याच्यावर प्रीती करा, त्याचं वचन पाळा. तो सत्याचा कैवारी येईल आणि तुम्हाला मार्ग दाखवेल. तुमच्या कानामागून वाणी पडेल आणि तुम्हाला तो मार्गदर्शन करेल. या शेवटच्या काळामध्ये त्या सर्व गोष्टीपासून तुम्हाला वाचायचं आहे, चुकीच्या मार्गापासून वाचायचं आहे. तुमची आमची फसवणूक होऊ नये असं वाटत असेल, त्या प्रभूला सामोरं जायचं असं तुम्हाला वाटत असेल तर परमेश्वराची शास्त्रात लिहिलेली वाणी ओळखा, त्याचं वचन ओळखा, त्याचं ज्ञान प्राप्त करून घ्या. कोणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेवू नका. मनुष्याच्याच घरचे मनुष्याचे वैरी बनतील असं वचन सांगितलंय. याकरता त्याच्या वाणीद्वारे स्वतःला चालवलेले असे राखा. योहान 16 अध्याय 13 वचन काय म्हणतं पहा. योहान 16:13 काय म्हणतं वचन, वाचूया आपण. योहान 16 अध्याय 13 वचन. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हास मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल ते सांगेन आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हास विदित करील. योहान कृष्णवर्तनामध्ये प्रभू येशूने सांगितलेलं वचन नमूद केलेलं आहे योहानाने. आणि ते काय सांगतं, तरी तो सत्याचा आत्मा येईल. हो, पवित्र आत्मा आहे. तुम्ही त्याला ओळखत नसाल तर त्याची ओळख करून घ्या. वचन वाचा, देवावर प्रीती करा आणि त्याला विनंती करा, तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला हे वचन समजून सांग, बोध कर, तुझी वाणी आम्हाला पडावी कानावर. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हास मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. आणि जर तुम्ही तुमच्या मुखाने कबूल करतात येशू हा प्रभू आहे, तर पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आहे. त्याची ओळख करून घ्या आपल्या जीवनामध्ये. ती ओळख कशी होईल? वचनांद्वारे. पवित्र शास्त्र उघडा, वाचा. समजत नाही, पित्याला विनंती करा. वाचून झालं त्याच्यावर प्रार्थना करा. पित्यासमोर ते उघडं करून ठेवा, हे शिकव आम्हाला. आज वाणी यायची नाही, उद्या येईल, उद्या नाही यायची, परवा येईल. जे आयुष्य आजपर्यंत आपण खर्च केलं त्यापेक्षा अजून काळ थोडी वाट पहा. ती वाणी प्राप्त करून घ्या. जे वचन सांगतं, तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हास मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपले स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकले ते सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हास विदित करेल. होय, ज्या होणाऱ्या गोष्टी तिथून पुढे त्यातून तुम्ही वाचावं. याकरता पवित्र आत्मा सत्याचा कैवारी तुम्हाला बोध करेल आणि त्या गोष्टी काय करेल? पवित्र शास्त्रात लिहिलेला गूढ ज्ञान तुम्हाला विदित करेल, तुम्हाला मार्ग दाखवेल. आणि सत्यात नेईल म्हणजे काय? सत्य कोण आहे? सत्य एकच आहे, देवाचं वचन, प्रभू येशू. तो शब्द, त्याच्यामध्ये तुम्हाला तो घेऊन जाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला तो राखेल. हे पवित्र आत्मा आपल्या जीवनात करतो. पवित्र आत्मा तुमच्या आमच्या जीवनामध्ये सामर्थ्य देण्याकरता, मार्ग दाखवण्याकरता, ते वचन समजून सांगण्याकरता दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड.
हाच मार्ग आहे, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. ती वाणी परमेश्वर म्हणतो तुमच्या कानामागून कानी पडेल, यासाठी की तुम्ही मार्ग बहकू नये, तुम्ही मार्ग चुकू नये. आणि होय, तुम्हाला अशी भीती वाटत असेल की मार्ग चुकेल काय, मी फसला जात आहे काय, मी जगातल्या गोष्टीमध्ये चुकलेलं आहे काय, त्यातून सुटण्याकरता एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रभू येशू. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. त्याचं वचन वाचा, प्रार्थना करा, पित्याला विनंती करा, तो पवित्र आत्मा देईल आणि त्या पवित्र आत्म्याच्या वाणीद्वारे तुम्ही ते वचन शिकवाल. वेळोवेळी ते तुम्हाला आठवण करून देईल त्या वचनांची, आणि तुम्ही मार्ग बहकणार नाही. प्रेज द लॉर्ड. पहा, काही आपण शेवटचे वचन वाचूया. अनुवाद 31वा अध्याय 8वं वचन. अनुवाद याचा 31वा अध्याय 8वं वचन. जेव्हा इस्रायल लोकांना परमेश्वराने बाहेर काढलं, तेव्हा मोशे समोर सुद्धा परमेश्वराने दूत पाठवला होता. कशासाठी पाठवला होता? तो मार्ग चुकू नये, त्याला मार्गदर्शन करावं आणि मोशेने त्यांचं ऐकावं. पहा, अनुवाद याचा 31वा अध्याय 8वं वचन काय म्हणतो पहा. तुझ्या पुढे चालणारा परमेश्वर आहे, तो तुझबरोबर राहील, तो तुला दगा देणार नाही, सोडून जाणार नाही. भिवू नको, धीर सोडू नको, हे 8वं वचन सांगतं. आणि यातलं 6वं वचन काय सांगतं पहा. खंबीर हो, हिम्मत धर, त्यास भिवू नको, त्यास घाबरू नको, कारण तुझ्या समोर चालणारा तुझा देव परमेश्वर आहे, तो तुला दगा देणार नाही, सोडून जाणार नाही. परमेश्वर सर्व अशा कठीण मार्गामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करतो, सोडून जात नाही आणि सर्व सत्याच्या मार्गामध्ये तुम्हाला राखतो. तो सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाण्याकरता सत्याचा कैवारी तुमच्या आमच्या जीवनात दिलेला आहे. निर्गम याचा 23वा अध्याय 20व्या वचनात काय म्हणले पहा. पहा, मी एक दूत तुझ्या पुढे पाठवित आहे, तो वाटेने तुझे संरक्षण करील आणि जे स्थान मी तयार केले आहे तेथे तुला पोचविल. निर्गम याचा 23वा अध्याय 20 वचनामध्ये मोशेला परमेश्वराने सांगितलं, पहा, मी एक दूत पाठवित आहे, तो तुझ्या पुढे चालेल आणि जे वतन जिथं पोचायचं आहे तुम्हाला, तिथे तुम्हाला तो पोचवेल. होय, आज आम्हालाही त्या सार्वकालिक जीवनात जायचं आहे आणि त्या मार्गात चालायचं आहे. ख्रिस्त या मार्गात जायचं आहे, सत्यात स्वतःला राखायचं आहे. तर पवित्र आत्म्याशिवाय आपण जाऊ, पवित्र आत्म्याशिवाय तो आपला उलगडा, वचनांचा उलगडा मार्ग आपल्याला समजणार नाही. त्या काळी परमेश्वराने त्याचा दूत मोशे समोर पाठवला होता. या नव्या करारानुसार परमेश्वराने त्याचे भय धरणाऱ्याबरोबर, त्याच्यावर प्रीती करणाऱ्याबरोबर, परमेश्वर विश्वास ठेवणाऱ्याबरोबर पवित्र आत्मा दिलेला आहे. याकरता होणाऱ्या गोष्टी विदित करण्याकरता, सत्यात राखण्याकरता, त्या मार्गात राखण्याकरता आणि त्याच्या वाणीद्वारे चालवण्याकरता परमेश्वराने पवित्र आत्मा दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, यशया 30 अध्याय 19 ते 21 वचन काय म्हणतं. यशयाचा 30 अध्याय, यशया याचा 30 अध्याय त्यातलं 19 ते 21 वचन आपण वाचूया. काय लिहिले वचन पहा. सियोनात, यरूशलेमात लोकांची वस्ती राहील, तू इथपर कधी शोक करणार नाहीस. तुझ्या धाव्याच्या शब्दाबरोबर तो तुझवर कृपा करीलच. तो ऐकताच तो तुला पावेल. पहा, परमेश्वर काय म्हणतो. तुझ्या धाव्याच्या शब्दाबरोबर तो कृपा करील, तो ऐकताच, पहा, तुमच्या प्रार्थना विनंतीच्या कानी पडताच तो तुम्हाला पावेल. प्रभू तुम्हास भाकरीची टंचाई, पाण्याची कमताई करील, तरी यापुढे तुझे शिक्षक दृष्टी आड राहणार नाहीत, तुझ्या डोळ्यांना तुझे शिक्षक दिसतील. हाच मार्ग आहे, याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. मग तुम्हाला उजवीकडे जावायचे असो किंवा डावीकडे जावायचे असो. प्रेज द लॉर्ड.
काय सांगतं वचन? तुम्हाला उजवीकडे जायचं असो, डावीकडे जायचं असो, पण तुमच्या कानामागून काय पडेल? वाणी पडेल. आणि होय, परमेश्वर त्याच्या वाणीद्वारे त्यांच्या संदेष्टांस, त्याच्या निवडलेल्या लोकांस चालविणारा असा परमेश्वर आहे. नव्या करारामध्ये योहानमध्ये पण ख्रिस्ताने सांगितलेलं वचन नमूद केलंय, तो सत्याचा कैवारी येऊन तुम्हाला मार्ग दाखवेन आणि सत्यात नेल. तो होणाऱ्या गोष्टी तुमच्या जीवनात विदित करेल. होय, पवित्र आत्मा आपणास मार्ग दाखवण्याकरता आपल्याला दिलेला आहे. याकरता तो पवित्र आत्म्याच्या बोधामध्ये पवित्र शास्त्र वाचा, तो बोध प्राप्त करून घ्या, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आपल्या जीवनात घ्या. तो तुम्हास त्या सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाईल, सत्यात राखेल, ख्रिस्ताच्या मार्गात राखेल आणि होणाऱ्या गोष्टी विदित करेल. वाचलेली सर्व वचनं प्रभू आपल्या सर्वांच्या ऐकणाऱ्या जीवनात आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण एक सुंदरशी प्रार्थना करूया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया, देवाच्या वचनाद्वारे आशीर्वाद घेऊया आणि आजची सभगीता संपूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूश्री तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता सुंदरशी वेळ दिली, वचन दिलीस, त्याबद्दल धन्यवाद देतो. प्रभू येशूमध्ये वचनाद्वारे आत्मिक बोध दिलास, त्याबद्दल धन्यवाद देतो. होय, आज ज्यांनी ज्यांनी हे वचन ऐकलं आणि ज्यांनी ज्यांनी ते स्वीकारलेलं आहे, ते वचनावर विश्वास धरलेला आहे, त्यांच्या जीवनामध्ये तुझं भय घाल, तुझं ज्ञान दे, पवित्र आत्म्याद्वारे त्यांना मार्गदर्शन कर, त्यांना मार्ग दाखव आणि ख्रिस्तामध्ये सर्वांस घेऊन चल. त्या वाणीद्वारे त्यांना तू बोध कर, सत्याचा कैवारी त्यांच्या जीवनात यावा, तो बोध व्हावा आणि आम्हास त्या वाणीद्वारे तू चालवावं आणि ख्रिस्त पण जिंकण्याकरता तू सामर्थ्य द्यावं असं तू कर. वाचलेल्या वचनानुसार आम्ही विश्वास धरतो प्रभू येशूच्या नावावर आणि ते स्वीकार करतो त्या वचनांचा. जेवढे ऐकत आहेत त्या सर्वांना पवित्र आत्म्याद्वारे बोध कर, पवित्र शास्त्राचा उलगडा त्यांना व्हावा, दिवाणी प्राप्त व्हावी आणि मेंढरांनी मार्ग चुकू नये असं तू कर. विशेषतः फुला त्यांचं कुटुंब आहे, सॅमसन अंकलचं कुटुंब, त्याचे लेकरं आहेत, छायाताई पडवळ त्यांचे लेकरं, त्यांचं स्वराज लेकरू आहे, हिवाळ्यांचं कुटुंब आहे, ऑनलाईन जेवढे भाऊ बहीण पाहत आहेत, त्याचे ताई दादा, त्यांचे सुना नातवंड, या सर्वांना आज समय तुझ्या हाती देतो. प्रत्येकाला आशीर्वादित कर, देहिक त्रास ख्रिस्तामध्ये घालव, तुझी ज्ञान, तुझी वाणी वचनामध्ये प्रत्येकाला दृढ राख. येणाऱ्या सर्व परीक्षा प्रसंगामध्ये सर्व विश्वासू लोकांना दृढ असं सामर्थ्यामध्ये पवित्र आत्म्यामध्ये तू राख. जे आज प्रार्थनामध्ये आहेत त्यांच्या प्रार्थनातली अडखण ख्रिस्तामध्ये घाल. सर्व पास्टर सेवकांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात, त्या भयाच्या भीतीपासून दूर ख्रिस्तामध्ये राख. जे छळामध्ये आहेत, निंदामध्ये आहेत, त्यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात घाल. जी भुकेले ताणलेले आहेत त्याच्या मुखास अन्न पाणी दे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ आश्रमातील लहान लेकर यांच्या मुखास अन्न पाणी दे. सर्व डॉक्टर नर्सेसलाही तुझ्या आरोग्यात त्यांनी स्पर्श कर, त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. देशात तुझी शांती राहावी याकरता प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री याद्वारे योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. शांती करणारे ते धन्य, त्यांना देवाचे पुत्र म्हणतील. ती शांती ख्रिस्ताद्वारे प्रत्येकाने विदित केली जावी आणि त्या शांतीद्वारे अनेक जण वाचवले जावेत देवाच्या राज्याकरता असं तू कर. त्या सुवार्तेद्वारे, ख्रिस्ताच्या विश्वासाद्वारे प्रत्येक जण वाचला जावा असं तू कर. आज जेवढे निराशामध्ये बसलेले आहेत त्यांच्या निराशा ख्रिस्तामध्ये तू घालव. पवित्र आत्म्याद्वारे त्यांना तू आशा दे. जे दुःखात आहेत, क्लेशात आहेत, त्यांचं सांत्वन ख्रिस्तामध्ये कर. जे दैहिक आजारामध्ये आहेत, नसांचे विकार आहेत, त्वचेचे विकार आहेत, श्वसनाचे विकार आहेत, पोटाचे विकार आहेत, हाडांचे विकार आहेत, मेंदूचे विकार आहेत, डोळ्यांचे विकार आहेत, अशा सर्वांना तुझ्या आरोग्यात स्पर्श कर आणि ते सर्व आजारपण ख्रिस्ताच्या निरोगी हातामध्ये निर्घाताने काढलं जावं असं तू कर. प्रार्थना करतो सर्व लहान लेकरांना जगाच्या मृगजळापासून दूर ठेव. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात वचनात दृढ ठेव. फुलाताई त्यांचे लेकर, सॅमसन अंकल त्यांचे लेकर, छायाताई पडवळ त्यांची लेकर, आई आहेत, हिवाळ्यांचं कुटुंब आहे,
आमच्या शेजारची ताई दादा, त्यांची सुना नातवंड लेकरं आहेत, या सर्वांना तुझ्या हाती देतो. त्यांना सर्वांना तुझ्या आरोग्यात, शांतीमध्ये, प्रीतीमध्ये भर. त्याचे दैहिक त्रास ख्रिस्तामध्ये घालव आणि त्याच्या मागण्या ख्रिस्तामध्ये पूर्ण होत असो तो कर. सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केल्या त्याबद्दल धन्यवाद. ती प्रार्थना प्रभू येशूच्या विश्वासात केली म्हणता की त्या आमेन. या आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूया. या आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणात सून सुरले आहे तसेच तो आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढच्या संदेशापर्यंत प्रार्थनेत राहा, विश्वासात राहा, प्रीतीत राहा, शांतीत राहा. आमेन. प्रेज द लॉर्ड.